नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट क्लासेस अंबाजोगाई यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आजपासून मराठी व्याकरणचे जवळपास सर्व टॉपिक आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कव्हर करणार आहोत. त्यामुळं तुमचा प्रतिसाद या ठिकाणी 100% असणं महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण रोजचे रोज व्हिडिओ टाकणार आहोत. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी एकदम व्यवस्थितपणे आपण सर्व व्हिडिओचा या ठिकाणी सर्व चॅप्टर्स या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सुरुवातीला चालू करूयात वर्णमालापासून आपण या ठिकाणी आपण आजच्या मराठी व्याकरणाला सुरुवात करूयात. सर्वात महत्त्वाचा असा हा पार्ट आहे की ज्यातून MPSC असो किंवा तुमचं पोलीस भरती असो, ह्याला वारंवारती प्रश्न येत असतात आणि आपल्याला वाटतंय वर्णमाला सोपी, काय होतंय, मला येतंय. ह्याच्यातून विद्यार्थी अशा ह्याच्यामध्ये राहायचं नाही, ह्या भ्रमामध्ये राहायचं नाही. कारण वर्णमालेमध्ये सुद्धा सारखे चेंजेस होत गेलेले आहेत. 2009 मध्ये 52 वर्णमालाचा समावेश आपल्या मराठीत केला आहे. 52 वर्ण. त्याच्या आधी किती होते? 50 वर्ण होते. त्याच्या आधी 48 होते. पारंपरिक वर्णमालेत 48 वर्ण होते. आता आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण झालेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. कुठले वर्ण आलेले आहेत? ॲ, ऑ, ऋ, लृ हे वर्ण मराठी वर्णमालेत आलेले आहेत. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमाला संस्कृतमधून घेण्यात आलेल्या वर्णमालेत एकूण 47 वर्ण होते सुरुवातीला, आणि त्यामध्ये द्राविडीयन वर्ण मिळून 48 वर्ण झाले. द्राविडीयन वर्ण कुठला आहे? ळ. ळ हा द्राविडीयन वर्ण आहे आणि ह्याला स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हणतात. आता आपण वर्णमाला पाहूयात. वर्णमाला अ ते ञ पर्यंत विद्यार्थी मित्रांनो किती आहेत? सध्या 52 आहेत. 52 वर्ण आहेत. यामध्ये वर्णमालामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत की सजातीय वर्ण कोणते, विजातीय वर्ण कोणते, संयुक्त वर्ण कोणते, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पण व्हिडिओ खूप लांब जाणार आहे, तरी पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेमध्ये सर्वात महत्त्वाचे वर्ण ज्यावर प्रश्न येऊ शकतोय की शेवटी स्वतंत्र उभा दांडा असलेले वर्ण कोणता, असा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. या ठिकाणी शेवटी स्वतंत्र उभा दांडा असणारी वर्ण आहेत श, न आणि ग. श, न आणि ग. विद्यार्थी मित्रांनो, हे पाय मोडणं, वर्णाच्या शेवटी तिरपट अक्षर रेष मारणं, ह्याला वर्ण म्हणायचं. तुम्ही जर असं श आणि ग जर लिहिलं तर हे अक्षर असतं. याच्यामध्ये स्वर मिसळून हे अक्षर तयार होतंय, पण वर्णामध्ये स्वर नसतोय. म्हणून श, न, ग हे काय झाले? वर्ण झाले. वर्णासाठी वर्ण हे अर्धवट असतात. त्याच्यामध्ये स्वर मिसळला की त्याचं पूर्ण अक्षर होतंय आणि ते पूर्ण अक्षर झालं की श पूर्ण तयार होणार. श मध्ये अ मिसळून पूर्ण श होणार. त्याचा पाय मोडला जाणार नाही. ग पूर्ण होणार. मग श, ग, श आणि न आणि ग हे 3 वर्ण शेवटी स्वतंत्र उभा दांडा असणारे आहेत. त्यानंतर उभ्या दंडाला जोडलेली न आहे, त आहे, कोणताही दांडा नसलेली र आहे. महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अर्धे न होणाऱ्या वर्णाचे जोडाक्षर करताना पाय मोडतात. भगवद्गीता उदाहरणार्थ, भगवद्गीता या ठिकाणी दचा पाय मोडतात. मध्ये उभा दांडा असलेले वर्ण कोणते आहेत? क आणि फ. त्यानंतर अर्धा उभा दांडा असलेले ट आणि ड. मध्ये उभा दांडा असणारी आणि अर्धा उभा दांडा असणारी ट आणि
ड. विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. वर्ण आणि ध्वनी. वर्ण आणि ध्वनी याच्यामध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्त्वाचं, आपण वर्ण म्हणजे काय, वर्ण मागापासून पाहिलेला आहोत. तर वर्ण म्हणजे काय, तर मूलध्वनींना आपण वर्ण म्हणायचं. मूलध्वनींना, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. वर्ण हे स्थिर, बद्ध आणि काही प्रमाणात कृत्रिम असतात. स्थिर असतात, बद्ध असतात, त्यांच्यामध्ये बदल होत नाही वर्णामध्ये. ध्वनी कशा असतात, ध्वनी हे जिवंत, प्रवाही आणि परिवर्तनशील असतात. ध्वनीमध्ये सारखा बदल होऊ शकतोय. ध्वनी कशा असतात, प्रवाही असते ध्वनी. प्रवाही म्हणजे ध्वनी, नदी जशी नदी प्रवाही असते त्याप्रमाणे ध्वनी सुद्धा प्रवाही असते. ध्वनीमध्ये बदल होत असतो. पण वर्ण कशा असतात, वर्ण हे स्थिर असते, वर्णामध्ये बदल होत नाही. वर्ण हे कृत्रिम असतात, वर्ण हे बद्ध असतात, एकाच जागेवर स्थिर असतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला त्यानंतर अक्षर म्हणायचं. वर्णामध्ये, ध्वनीमध्ये वर्ण जर मिसळला तर त्याला अक्षर म्हणायचं. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला, आवाज असेल किंवा तुमचा ध्वनी असेल, आवाज किंवा ध्वनी, आवाज आणि ध्वनी एकच, आवाज आणि ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणायचं, अक्षर. अक्षर म्हणायचं, अक्षर. मग आता या ठिकाणी आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पाहणार आहोत, वर्णमाला आणि त्यांचे प्रकार, याच्यावरती प्रश्न येऊ शकतोय. मग तेच आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. वर्णमाला, वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. कुठले स्वर आहेत वर्णमालेत? 14 स्वर. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, इ, ऐ, ॲ, ओ, अहा असे 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. 2 स्वरादी आहेत, आणि आहा. आणि आहा हे काय, स्वरादी आहेत आणि ह्यांना सोडून बाकीचे सर्व स्वर आहेत. स्वराचे पुन्हा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर असे प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वरामध्ये आहे अ, ई, उ, ऋ, लृ. ऱ्हस्व स्वरामध्ये ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वरामध्ये अ, ई, उ, ऋ आणि लृ हे ऱ्हस्व स्वरामध्ये आहेत. ऋ, ऋ आणि लृ. त्यानंतर दीर्घ स्वरामध्ये कुठला आहे? दीर्घ स्वरामध्ये आ, ई, उ हे 3 स्वर दीर्घ स्वरात आहेत आणि 5 स्वर ऱ्हस्व स्वरामध्ये आहेत. अ, ई, उ, ऋ, लृ आहे का ना. संयुक्त स्वर कुठले आहेत? ए, ऐ, ओ, आव. इंग्रजी स्वर कोणते आहेत? ॲ आणि ऑ. संयुक्त स्वर 4 आहेत, ए, ऐ, ओ, आव. आणि इंग्रजी स्वर ॲ आणि ऑ 2 आहेत. त्याच्यानंतर आहेत व्यंजन. व्यंजन घ्या. व्यंजन किती आहेत? व्यंजनाला स्वरांत किंवा परवर्ण सुद्धा म्हणायचं. व्यंजनाला परवर्ण सुद्धा म्हणायचं. दुसऱ्या जर समानार्थी शब्दांना जर तुम्हाला प्रश्न विचारला तर गोंधळून जायचं नाही. व्यंजनाला परवर्ण सुद्धा म्हणतात आणि स्वरांत सुद्धा म्हणतात. स्वरांत का म्हणतात? तर त्यांच्या प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी, प्रत्येक व्यंजनाचा शेवट हा स्वराने होतो. क, समजा क घ्या, क च्या शेवटी तुम्हाला अ चा उच्चार येते का नाही? क, क, अ आहे का ना, या पद्धतीनं. आता व्यंजनांचे विद्यार्थी मित्रांनो प्रकार पडतात. आपण वर्णमालेचे प्रकार पाहिलेलो आहोत. वर्णमालेचे प्रकार याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. संयुक्त ऱ्हस्व स्वर कोणचे, दीर्घ स्वर कोणचे, संयुक्त स्वर कोणचे, इंग्रजी स्वर कोणचे, नंतर स्पर्श व्यंजन कोणचे, अर्धस्वर कोणचे, कठोर व्यंजन कोणते, मृदू व्यंजन कोणते, अनुनासिक कोणते, महाप्राण कोणते, द्रविडीय वर्ण कोणते, उष्मे कोणते, हे आपण या ठिकाणी पाहायचा प्रयत्न करणार आहोत. आणि एवढं झालं की आपला व्हिडिओचा या ठिकाणी शेवट होणार आहे, कारण व्हिडिओ खूप लांबच चाललेला आहे आणि मोठा व्हिडिओ झाला की विद्यार्थी बघत नाहीत. स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने
या ठिकाणी पाहायचा आपण प्रयत्न करू. पर्शव्यंजने किती आहेत? पर्शव्यंजन विद्यार्थी मित्रांनो 25 आहेत पर्शव्यंजने. ह्या 25 व्यंजनांचा वर्ग पाडतात. क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग असे यांचे वर्ग पडतात 5. या 5 वर्गात दुसरे 5 वर्ण आहेत. म्हणजेच 25 व्यंजन तयार या ठिकाणी होते. त्यांनाच पर्शव्यंजन म्हणायचे. क चा वर्ग, क च्या वर्गात कुठले आहेत? क, ख, ग, घ आणि ज्ञ. च चा च, छ, ज, झ आणि ज्ञ. ट चा ट, ठ, ड, ढ आणि न. तर विद्यार्थी मित्र हे खूप चिडबिड होत आहे. तुम्हाला खालचं येत असेल समजून घ्या. आता या ठिकाणी कठोर व्यंजन कोणते आहेत? क आणि ख च्या वर्णाला कठोर व्यंजन म्हणायचे आणि घ च्या वर्णाला मृदू व्यंजन म्हणायचे आणि इकडले जे सगळे शेवटचे आहेत ह्याला अनुनासिक म्हणायचं. अनुनासिक म्हणजे त्यांचा उच्चार नाकातून होतो. ज्ञ, 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 ज्म असा. आणि अनुस्वार म्हणजे कोणता? ज्याच्या आधी स्वर येतो. आहा या पद्धतीने स्वर आधी, ज्याच्या आधी स्वर येतो. आणि अनुस्वार आणि अनुनासिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक आपण या ठिकाणी पाहू. अनुस्वार 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 म्हणजे काय विद्यार्थी मित्र? अनु म्हणजे नंतरचा, मागून आलेला. अनुस्वाराला लगेच मागून आलेला स्वर म्हणजे दुसऱ्यावर स्वार झालेला उच्चार असे म्हणतात. एखाद्या अक्षरावर अनुस्वार आल्यास त्या अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो व मग अनुस्वाराचा उच्चार होतो. चे अनुस्वार व अनुनासिक असे 2 उच्चार होतात. स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात. गंगा, घंटा, शंकर. तर ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला अनुनासिक म्हणतात. आता अर्धस्वर कोणते विद्यार्थी मित्रांनो? य, व, र आणि ल. या ठिकाणी क्रम वेगळा थोडा ठेवावा लागतोय. हे अर्धस्वर आहेत. आणि उष्मे कोणते आहेत? श, श आणि स. आणि ह काय आहे? महाप्राण आहे. ह महाप्राण आहे. ळ स्वतंत्र वर्ण आहे, द्राविडीन वर्ण आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संधी. संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार. या ठिकाणी PPT सुद्धा बनवून आणली नव्हती. वेडेवाकडं आजचं लेक्चर घेतलेलं आहे. यानंतरचं लेक्चर यापेक्षा चांगले घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.